नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज सकाळ सकाळ बिल्डिंगच्या खाली एक दादा झाडं घेऊन आले होते, तर त्यांच्याकडूनच मी ही 4 झाडं घेतली होती। सॉरी म्हणजे झाडं नाही तर अगदी छोटीशी रोपच आहेत। ऍक्च्युली आमच्या घरामध्ये ऊनच येत नाही, त्यामुळे आमच्या घरात कितीही झाडं लावली तरी ते टिकतच नाही। आता ही जी रोपं आहेत ती बिना उन्हाची म्हणजे सावली सुद्धा जगली जातात, त्यामुळे मी ती विकत घेतली। तर ही 4 रोपे मी 500 रुपयामध्ये घेतली होती आणि हीच रोपं मला गावाकडे अगदी फुकटच मिळाली असती। तर असं आता गावाकडून कुठे ही रोपं आणणार आणि कशी ती लावणार याचा मोठा प्रश्नच होता। तर माझ्याकडे तशा कुंड्याही नव्हत्या, तर ज्या कुंड्या माझ्याकडे 2-3 अवेलेबल होत्या त्याच्यामध्ये मी रोपं लावून घेतली। तर यातला एक जो रोप होता तो लक्ष्मीचं होतं, म्हणून तो मी घरातच ठेवून दिला। आणि दुसऱ्या 3 रोपांपैकी एक मोगऱ्याचं होतं, एक तगारीचं होतं आणि एक शोपीसच होतं। ऍक्च्युली मला घरामध्ये अजून खूप सारी रोपं लावायची आहेत आणि सगळ्या खिडक्यांमध्ये आणि घरामध्ये सुद्धा ठेवायची, पण आता हीच रोपं पहिले जगतात की नाही ते पहिले पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरी रोपं खरेदी करायची आहे। खरं म्हणाल तर मला झाडं फुलांची इतकी हाऊस आहे, पण ती आमच्या इथे जगत नाही, त्यामुळे ती लावायची मला इच्छाच होत नाही। मी लहान असताना एकदा पाऊस पडला की मी इकडून तिकडून इतकी सारी रोपं आणायची आणि सगळी रोपं मी आमच्या आवारात लावायची। आणि रोपं एकदा लावून झाली की रोज सकाळी उठल्या उठल्या मी आवारात जायची आणि 10 वेळा ती रोपं किती वाढली ते पाहत बसायची। तर मंडळी, तुमच्यापैकी जर कोणाला बिना उन्हाची जगणारी झाडं माहिती असेल तर ते मला कमेंट करून सांगा, त्याच्यानुसार मी ती झाडं विकत घेईन। तर चला, सकाळी ते सगळी रोपं लावून झाल्यानंतर दुपारचं मी जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी एडिटिंग करत बसली। तर एडिटिंगचं काम कंप्लीट होऊन व्हिडिओ अपलोड केली आणि त्याच्यानंतर मेथीचे लाडू करायला घेतले। तर या मेथीच्या लाडूची तयारी मी जवळजवळ 15 ते 20 दिवस आधीच केली होती, पण लाडू करायला मला वेळच मिळत नव्हता। तर या लाडूचं तसं बरंच खटाटोप असतो, त्यामुळे मला वेळ मिळेल तसं यातल्या भाजण्या भाजून ठेवल्या आणि त्याच्यानंतर डब्यात पॅक करून ठेवलं। तर आज माझ्याकडे पुरेसा वेळ होता आणि याच्या सगळ्या भाजण्या रेडी होत्या, त्यामुळे याची आज मी लाडू वळायला घेतले। तर या मेथीच्या लाडूची रेसिपी नीता किचन मध्ये अपलोड केली आहे। ज्यांना कोणाला रेसिपी पाहिजे असेल त्यांनी नीता किचनला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता।